हाय हॅलो, मी स्मिता। आज आपण लक्ष्मीचे पावलांचे स्टिकर बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण एक साचा घेतलेला आहे पावलांचा आणि तो एका ड्रॉइंग शीटवर आपण तो पेन्सिलनी काढून घेणार आहोत। यानंतर यावर एक आपण OHP शीट ठेवणार आहोत आणि त्या OHP शीटवर आपण खाली जो पावलं काढलेली आहेत ते आपण कॅमलिन मार्करनी आपण ह्या OHP शीटवर काढून घेणार आहोत ॲज अ झेरॉक्स। यामुळे काय होईल की ट्रान्सपरंट पेपरमुळे आपल्याला खालचं पावलं दिसतील आणि आपण ती ॲज इट इज वरती पेननी काढू शकतो। ही OHP शीट आपल्याला कुठेही जनरल स्टोअरमध्ये मिळू शकते, ॲज अ प्लॅस्टिक शीट असते। यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की त्या OHP शीट घ्यायची, ती जी आपण काढलेली आहे, आणि त्याला आता आपण एक फेविक्रिल किंवा फेविकॉल घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळायचं आहे आणि ही जी पावलं आहेत त्यावर ब्रशनी आपल्याला ते फेविक्रिल, जास्त पाणी नाही टाकायचं, फक्त आपल्या ज्या रांगोळी कलर आहेत ते त्यावर फिक्स चिटकून बसावेत यासाठी थोडंसं पाणी घेऊन हे फेविक्रिल आपल्याला त्या पावलांवर लावून घ्यायचं आहे। ही दोन्ही पावलं स्टिकर आपल्याला कलर करून घ्यायची आहेत। ही पावलं स्टिकर आपण घरामध्ये लक्ष्मीपूजनाला किंवा दारामध्ये आपण लावू शकतो, काढून ठेवू शकतो। हे कितीही वर्ष टिकून राहू शकतात, फक्त याला पाणी लागू द्यायचं नाही आहे। चांगल्या प्रकारे हे सुकल्यानंतर आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो। आता ह्या जे काही फेविकॉल किंवा फेविक्रिल लावलेलं आहे त्यावर आपण लाल पावलांना लाल आणि पिवळा कलरची रांगोळी भरणार आहोत। तर यामध्ये आपण रांगोळी भरून घेत आहोत। आता तुम्हाला जो कलर आवडेल, दोन्ही लाल पावलं करायचे असतील लाल रांगोळी भरू शकता, किंवा एक लाल आणि पिवळा, जसा की कुंकू आणि हळदीचा कलर असा वाटेल आणि छान दिसेल यासाठी आपण हे दोन कलर वापरणार आहोत। या पद्धतीनं दोन्ही कलर आपले दोन पावलात भरून झालेले आहेत। आता याला आपल्याला काय करायचं आहे की दुसरी OHP शीट ठेवून त्यावर थोडंसं कपड्याने प्रेस करायचं आहे, जेणेकरून की हे फेविकॉलला चिटकून बसेल रांगोळी आणि फिक्स होईल। अशा पद्धतीनं त्यावर प्रेस करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ सुकल्यानंतर आपण त्यावरची एक्स्ट्राची रांगोळी आपण काढून टाकायची आहे। आणि परत आपल्याला जर वाटत असेल की काही रांगोळी त्यातली निघाली आहे, परत एकदा वर एक कोटिंग द्यायची आहे। अशाच पद्धतीने तो फेविकॉल त्यावर लावून घ्यायचा आहे आणि जिथे जिथे गॅप आहे किंवा रांगोळी उमटली नसेल त्या ठिकाणी परत ती रांगोळी आपल्याला भरून घ्यायची आहे, जेणेकरून की आपली पावलं डार्क आणि छान दिसतील आणि रांगोळी फिक्स होईल, त्याला निघणार नाही। असा डबल कोट त्याला आपल्याला द्यायचा आहे। ही खूप सुंदर दिसतात। अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळी बनवू शकतो। छोटे छोटे कोलम रांगोळी आपण या ठिकाणी बनवू शकतो ट्रेस करून। अशा पद्धतीने मी खूप साऱ्या बनवलेल्या आहेत। त्या तुम्हाला पाहायच्या असतील किंवा बनवायच्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा मेसेज करून की आम्हाला त्या रांगोळी बनवायला आवडेल, पाहायला आवडेल, तेव्हा मी ते तुम्हाला बनवून दाखवेल। परत याला प्रेस करायचं आहे आपल्याला आणि काही वेळ हे हवेला जवळपास अर्धा तास तरी सुकायला ठेवायचे आणि ते सुकल्यानंतर आपल्याला त्याची कट करून अशा पद्धतीने पावलं तयार करून घ्यायची आहेत। किती सुंदर दिसत आहेत, हळदी कुंकाची पावलं वाटत आहेत। हे आपण देवापुढे, दारामध्ये किंवा कुठेही रांगोळीमध्ये आपण याला सजवून दाखवू शकतो आणि अशा पद्धतीचे स्टिकर हे कायमस्वरूपी आपल्याकडे राहू शकतात। वेळ असेल तर आत्ताच बनवून घ्या।